Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. आंध्रातल्या गरीब नगर भागामध्ये अतिक्रमण कारवाईच्या वेळी स्थानिकांकडून दगडफेक, तणावाच्या दरम्यान 10 पोलीस जखमी, पोलिसांकडूनही लाठीचार्ज करत जमावाची धरपकड. रेल्वे रुळालगतच्या 4 ते 5 मजल्याच्या झोपड्यात जमीनदोस्त. आंध्रामध्ये सरकार किंवा बीएमसीची नाही तर रेल्वेची कारवाई. खोटं नरेटिव्ह पसरवून भाजप धार्मिक राजकारण करते. स्थानिक आमदार वरुण सरदेसाईंचा आरोप. हायकोर्टाच्या निर्देशानंतर कारवाई सुरू असल्याचाही उल्लेख. महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण होतोय. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका, फडणवीसांचं आवाहन. पोलिसांच्या पेट्रोल डिझेलमध्ये कमतरता नाही. सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध. इंधन असताना बेजबाबदार उत्तरं देणाऱ्या नागपुरातील पोलिसावर कारवाई केली आहे, फडणवीसांची माहिती. राज्यभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा कायम. बुलढाण्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून रांगेत, तर जालन्याच्या हसनाबादमध्ये इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा. परभणी, जळगाव, सोलापुरातही गर्दी. मोदींनी देशाला विकण्याचं काम केलंय. पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत. रायबरेलीमधून राहुल गांधींचं वादग्रस्त विधान. तर राहुल गांधी रिजेक्टेड माल, फडणवीसांचा पुनरुच्चार. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट. दादांच्या राष्ट्रवादीमधील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, पवारांच्या पक्षातील नेत्यांचा दावा. राष्ट्रवादीचा एकही आमदार पवारांना भेटला नाही. सर्व आमदार पक्षासोबतच, उमेश पाटलांकडून स्पष्ट. 22 ते 23 आमदार संपर्कात असल्याच्या दाव्यानंतर आमदारांना फोनाफोनी. एसआयआर प्रक्रियेमुळेच पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकल्याची चर्चा. एसआयआरची प्रक्रिया निष्पक्षपाती पार पाडायला हवी. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी. नीट पेपरफुटी प्रकरण, मोटेगावकरचा सुनियोजित कट. मोटेगावकरनेच पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीएमध्ये वर्णी लावल्याची माहिती. मुलानंतर आता पत्नीचीही सीबीआय चौकशी होणार. नीट पेपरफुटीचा कट कात्रजमधील ब्युटी पार्लरमध्ये शिजला. मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे नियमित भेटायच्या. मांढरेकडे मनीषा वाघमारेची मुलगी क्लासला जायची, अशीही माहिती समोर. पुण्याच्या डेक्कन परिसरातील आरसीसी क्लास पालिकेकडून सील. आरसीसी क्लासेसकडून जागेचा विनापरवानगी वापर. पालिकेकडून अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद. मुंबई, पुणे, नागपूरसह विविध भागांमध्ये संपाला प्रतिसाद. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध. इराणकडे अत्यंत मर्यादित वेळ शिल्लक. त्यांच्याकडे फक्त पुढचे 2 ते 3 दिवस उरलेत. येत्या काही दिवसात करार न झाल्यास मोठा हल्ला करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. हॉर्मुझमधील अमेरिकेची नाकेबंदी हटवा. युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्या. तसंच अमेरिकेनं लादलेले सर्व निर्बंध हटवा. युद्ध समाप्तीसाठी इराणचा अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी ट्रॉफी भेट. वेलकम टू रोम माय फ्रेंड. मेलोनी यांची पंतप्रधान मोदींसोबतची पोस्ट व्हायरल. शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक. मोदी देशाबाहेर भारताची प्रतिमा जपत असल्याची स्तुतीसुमनं. तर आम्ही पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही, राऊतांची प्रतिक्रिया. वर्धा जिल्ह्यामध्ये उच्चांकी 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये पारा 46 अंशांवर. रेकॉर्ड ब्रेक तापमानामुळे विदर्भातले नागरिक हैराण. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.